करू शकता. चला, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. नमस्कार. चला, जास्त वेळ तुमचा घेत नाही, येतोय आपल्या प्रश्नाकडे. हे प्रश्न आपण 2023 ला जी नगर परिषद झाली होती याच्यामध्ये विचारलेल्या आयोगानं आपलं TCS न जे प्रश्न आहेत याचा आपण अनालिसिस घेतोय. चला. हो आकाश सर, पोलीस भरतीसाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी आपल्या इकडे इनरोल सुद्धा केलेले. चला, आपली राजधानी दिल्लीवरून रिकामी जागा येथे स्थलांतरित करणे हे मोहम्मद बिन तुगलकाने आपल्या राज्याभिषेकानंतर लगेचच उचललेली सर्वात वादग्रस्त पाऊल होते. आता असं यांचं सरळ मत आहे की दिल्लीवरून राजधानी मोहम्मद बिन तुगलकनं कुठं आणली. सर्वात पहिल्यांदा मोहम्मद बिन तुगलक लक्षात घ्या कोण आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे घोरीनं भारतावर आक्रमण केलं होतं आणि घोरीनं आक्रमण केल्यानंतर साधारणतः मित्रांनो 1206 मध्ये घोरीचा झाला मृत्यू. घोरीच्या मृत्यूनंतर घोरीला नव्हता मुलगा. गजनवी घोरी तुम्हाला एक माहित असेल, तुर्की लोक होते, यांनी आक्रमण केलं. घोरीला मुलगा नव्हता आणि घोरीनं काय केलं, त्यानं जेवढेही जिंकून घेतलं या जिंकलेल्या साम्राज्याचे केले 4 हिस्से आणि त्याचे जे मुख्य सरदार होते ह्या सरदारांना देऊन टाकले. त्यापैकी दिल्लीचा म्हणजे भारताचा जो हिस्सा आहे हा हिस्सा मिळाला मित्रांनो या ठिकाणी म्हणजे भारताचा जो हिस्सा आहे हा मिळाला कुतुबुद्दीन ऐबकला आणि कुतुबुद्दीन ऐबक पासूनच दिल्ली सल्तनतची सुरुवात झाली. बघा लक्षात घ्या, सिक्वेन्स लक्षात घ्या. दिल्ली सल्तनतचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत होता तर मित्रांनो दिल्ली सल्तनतचा कार्यकाळ 1206 पासून इसवी सन 1526 पर्यंत. 1526 ला बाबरने भारतावर आक्रमण केले, म्हणजे बाबरनं जे दिल्ली जिंकून घेतली आणि मग मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. क्लिअर? धन्यवाद मनीषा मॅडम, धन्यवाद. हे सगळं डिटेल घेतलेलं बॅच मध्ये. पुढे चला, आता हे दिल्ली सल्तनत आपण जे म्हणतोय ह्या 1206 ते 1526 पर्यंत ह्या जवळपास 300 वर्षाच्या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये एकूण 5 घराणे आले. लक्षात घ्या, हे समजल्याशिवाय तुम्ही तुगलक समजू शकत नाहीत. दिल्लीमध्ये एकूण 5 घराणे आले. पहिलं घराणं होतं ज्याला नाव दिलं जातं गुलाम घराणे. गुलाम घराणे कुतुबुद्दीन ऐबक हा त्याचा संस्थापक होता. गुलाम घराण्यानंतर मग आलं खिलजी घराणं. खिलजी घराण्याचा संस्थापक तुम्हाला माहित आहे जलालुद्दीन होता. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मग तुगलक घराणे. कोणतं घराणं? तुगलक घराणे. तुगलक घराण्याचा संस्थापक घियासुद्दीन तुगलक होता. त्याच्यानंतर मग सय्यद घराणं आणि त्याच्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला पाहायला मिळतं लोधीचं साम्राज्य किंवा लोधी घराणे. तर असे एवढे 5 घराणे यांची मिळून बनते दिल्ली सल्तनत. यापैकी तुगलक घराण्याचा जो संस्थापक आहे या संस्थापकाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला ज्याचं नाव आहे मोहम्मद बिन तुगलक. लागली लिंक? क्लिअर? मुंडे सर MPSC घेणार आहे, आणखी MPSC 2026 पासून घेणार आहे, ते बी नियोजित आहे. ऍड या महिन्याच्या शेवटीपर्यंत येण्याची शक्यता आहे. काय हरकत नाही, तुम्ही तिकडं आलं MPSC आली तर MPSC साठी स्पेशल बॅच सुरू करतो, काळजी नका घेऊ. जिथं जिथं GS असेल तिथं तिथं मी तुमच्या सोबत आहे. चला पुढे चला. आता 2 मिनिटात मी तुगलक घराणं समजून सांगतो मग इकडे येतो. मित्रांनो तुगलक घराण्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तुगलक घराणे आता नॉर्मल कॉमन प्रश्न आहे, तुगलक घराण्याचा संस्थापक कोण होता, त्याच्यानंतर तुगलक घराण्याची राजधानी कोणती होती, हे प्रश्न आल्यानंतर एक महत्वाचा त्यामधला राजा ज्याचं नाव आहे मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक याच्यावर 100% प्रश्न असतातच, जसं की आपण आता पाहिलं. 2-4 मिनिटांमध्ये हे सगळं समजून सांगतो आणि पुढे चलतो. याचा संस्थापक आताच मी सांगितलं घियासुद्दीन तुगलक जो आहे हा तुगलक घराण्याचा संस्थापक आहे. मित्रांनो दिल्ली सल्तनत मध्ये जे 5 घराणे झाले, या 5 घराण्यापैकी सर्वाधिक राज्य करणारं म्हणजे इसवी सन 1320 ते 1414 असं 94 वर्ष राज्य करणारं, सर्वाधिक राज्य करणारं घराणं हे तुगलक घराणं. राजधानी होती याची दिल्ली. कोणती राजधानी होती? दिल्ली. मित्रांनो घियासुद्दीन तुगलकचा जेव्हा मृत्यू झाला
मृत्यूनंतर याचा मुलगा घियासुद्दीन तुघलकचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे मोहम्मद बिन तुघलक, हा गादीवर आला. आणि मोहम्मद बिन तुघलक गादीवर आल्यानंतर बरं, ज्यावेळेस घियासुद्दीन हा सुलतान होता, म्हणजे तुघलक हा सुलतान होता, राजा होता, त्यावेळेस मोहम्मद बिन तुघलक जो आहे, या मोहम्मद बिन तुघलकला देवगिरीची सुभेदारी देण्यात आली होती. देवगिरीची सुभेदारी. त्याच्यामुळं खालचे दक्षिणेकडचे साम्राज्य राज्य भरपूर याने जिंकून घेतले होते. त्याला दक्षिणेमधलं भरपूर नॉलेज होतं. म्हणून यानं काय केलं, जसा हा गादीवर आला दिल्ली सल्तनतच्या तुघलक घराण्याच्या, यानं 1327 ला मित्रांनो आपली जी राजधानी आहे, ही राजधानी कुठं नेली? देवगिरीला नेली. लक्षात घ्या, राजधानी देवगिरीला नेली. तुम्हाला माहित असायला पाहिजे, याच्या अगोदर अल्लाउद्दीन खिल्जीनं देवगिरीवर आक्रमण केलं होतं, भरपूर मोठं इथून सोनं लुटून वर गेला होता. असो, इथं राजधानी याच्यामुळं की इकडून जवळ पडतं, उत्तरेकडून जवळ पडतं, दक्षिणेकडे सुद्धा शासन करता येतं. असो, जवळपास 5 ते 6 वर्ष, म्हणजे 27 पासून 35 पर्यंत 7-8 वर्ष ही राजधानी राहिली. या राजधानीच्या कालखंडामध्ये यानं इथं रोड वगैरे निर्माण केले, बरेचसे, म्हणजे खूप कमी वेळात दळणवळण घडून यावं याच्यासाठी प्रयत्न केला. असो, मात्र उत्तरेकडे असणारे बरेचसे दुश्मन यांनी उत्तर सीमा काबीज केल्यानंतर 1335 ला परत राजधानी जी आहे ही दिल्लीला हलवण्यात आली. दिल्लीला राजधानी हलवण्यात आली. एक कॉमन प्रश्न, हा IMP प्रश्न विचारला जातो. तुम्ही नाव ऐकलं असेल, इब्न बतूता. ऐकले ना? इब्न बतूता गाण्यामध्ये ऐकलं असेल, इबन में तूता बगल में जूता, पहनव तो करताय हुरू, काहीतरी असा शब्द आहे. असो, हा इब्न बतूता कोण होता याच्यावर प्रश्न TCS न विचारलेला आहे. मित्रांनो, इब्न बतूता हा एक मोरोक्को म्हणजे मोरोक्को जो देश आहे, मोरोक्को तेव्हा राज्य होतं, मोरोक्कोचा एक प्रवासी होता. तो भारतामध्ये आला होता आणि हा प्रवासी आल्यानंतर मोहम्मद बिन तुघलकनं याला दिल्लीच्या गादीवर काजी ही पदवी दिली. काजी म्हणून बसवलं, तर दिल्ली सल्तनतचा काजी म्हणून या ठिकाणी त्याची नियुक्ती केली. काजी म्हणजे न्यायाधीश. मग परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, इब्न बतूता कोणत्या देशाचा होता? मोरोक्कोचा होता. कोणाच्या दरबारामध्ये हा काजी म्हणून दिल्लीला राहिला? तर मोहम्मद बिन तुघलकच्या दरबारामध्ये हा काजी म्हणून दिल्लीला राहिला. असो, इथं लगेच तुम्हाला विचारलं गेलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की देवगिरीचं नाव जेव्हा तो दक्षिणेला त्याची राजधानी म्हणजे दिल्ली सल्तनतची देवगिरी केली, तेव्हा त्याचं देवगिरीचं नामांतरण दौलताबाद असं केलं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं बरोबर आहे. क्लिअर? चलो, क्लिअर. चलायचं पुढं. मला सांगा, समजलं का रे? चला, घ्या प्रश्नाचं उत्तर. आणि परत एकदा हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ नका. ही जी PPT आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जसं लेक्चर होईल ही सगळी PPT अपलोड करून टाकतो. याच्यामधलं बरंचसं कंटेंट तुम्ही तिथून घेऊ शकता. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? हे आलेले प्रश्न आहेत. नाव लक्षात प्रॅक्टिस न राहतं मॅडम. घराणे डिटेल कशातून करता येतील? आपण तर सगळे डिटेल घराणे घेतलेले आहेत. म्हणजे आपलं सुरू आहे आता तुघलक घराणं सुरू झालेलं आहे, मध्ययुगीन इतिहास सुरू आहे. किंवा मग तुम्ही काही MPSC UPSC ची पुस्तकं तुम्हाला घ्यावं लागतील. आपल्या संदर्भ साहित्यामध्ये IBPS TCS एवढी डेप्थ नाहीये कोणत्या. चला मित्रांनो, इथं काय विचारलेलं आहे? लोकसंख्येची वाढ. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे लोकसंख्या दर 10 वर्षांनी मोजली जाते. 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा जो दर होता, हा दर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो 17.7% लोकसंख्या वाढीचा दर होता. आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. म्हणजे इथं जर आपण असं म्हटलं 2001 ला जर महाराष्ट्रामध्ये 100 लोक असतील, त्याच्या जागी 2011 ला 116 लोक वाढले, म्हणजे 116 लोक होतील. लोकसंख्या वाढीचा दर ऍव्हरेज 16% आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यावर तुम्हाला कॉमन विचारला जाणारा प्रश्न, सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर असणारे 5 जिल्हे, सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर असणारे 5 जिल्हे. सर्वात जास्त 10 वर्षामध्ये 2001 ते 2011 कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वाढली? मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतं ठाणे. म्हणजे ठाणे पालघर तेव्हा एकत्र होते. साधारणतः 36.1% लोकसंख्या वाढीचा दर होता.
म्हणजे ठाण्याला 2001ला जर 100 लोक असतील तर 2011ला 136 लोक तिथं झाली. असो. दुसरा क्रमांक पुणे. ठाणे पुणे लक्षात राहू शकतं. पुण्यामध्ये जवळपास 30.37% लोकसंख्येचा वृद्धी दर आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर दशवार्षिक दर मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगरचा लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. एक मिनिट. हा बरोबर आहे. याचा पाहायला मिळतो आपल्याला 27.8%. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे नंदुरबार. नंदुरबारच्या लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर हा आपल्याला 25.5% पाहायला मिळतो. पाचव्या क्रमांकावर आहे नाशिक. नाशिकचा लोकसंख्या दशवार्षिक दर जो आहे हा 23% आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात कमी लोकसंख्येमध्ये 10 वर्षात कुठं वाढ नोंदून आली का कुठं वाढ मिळाली तर मित्रांनो हा स्टार पॉइंट लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले 3 असे जिल्हे आहेत जिथं लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा ऋणात्मक आहे, निगेटिव्ह आहे. एक आहे मुंबई, दुसरा आहे रत्नागिरी आणि तिसरा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे सिंधुदुर्ग. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर हा निगेटिव्ह होता, मायनस होता? पहा. हा मायनसवर होता. युट्यूबवर घराण्याचा क्लास नाहीये. ठीक आहे. मायनस होता. मुंबईचा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर हा -7.56% होता. त्याच्यानंतर रत्नागिरीचा हा जो दर आहे -4.8% होता. सिंधुदुर्गचा दर -2.2%. 3 असे जिल्हे जिथं लोकसंख्या वृद्धी दर जो आहे हा आपल्याला ऋणात्मक पाहायला मिळतो. वर्धा 5व्या क्रमांकावर +5.17% आणि चौथ्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावर भंडारा. भंडाऱ्याचा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर जो आहे हा आपल्याला +5.6% पाहायला मिळतो. असो तुम्हाला विचारलेला आहे 2001 ते 2011 महाराष्ट्राचा वृद्धी दर 15.99%. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 16%. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. क्लिअर? लक्ष्मण सर मी प्रयत्न करतो कायद्यावर लेक्चर घ्यायला. ठीक आहे. जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील लेक्चर लाईक करा आणि तुमचे कोणी मित्र पाहत असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत लेक्चर पोहोचवा. चला यायचं म्हणजे जेवढे लाईव्ह जास्त वाढतील तेवढा इंटरेस्ट येतो. ही नगर परिषदेची सिरीज आपण कंटिन्यू करू शकतो. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा पुढचा प्रश्न विचारलाय खालील यादीमधून योग्य व्यक्तिमत्व ओळखा. ठीक. योग्य व्यक्तिमत्व इथं नंबर दिले 1 2 3 टायपिंग मध्ये थोडस हे झालंय. 1889 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. बघा. त्याच्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1995च्या पुन्हा अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिवही होते आणि 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये ते निवडून येईपर्यंत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. सांगा. याचा अर्थ काठिण्यता पातळी किती आहे नगर परिषदला? तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा माहित पाहिजे. तुम्हाला व्यक्तिमत्वावर असे प्रश्न वन लाईन सिंगल लाईन क्वेश्चन नाही ते 3 विधान आहेत. कंबाईन लेवलचे प्रश्न आहेत. तुम्हाला ते करता आले पाहिजे. नमस्कार सातपुते. चल आता बघा याचं उत्तर हे तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले. मी महत्वाचं त्यांच्याबरोबर 4-5 लाईनी मी लिहून देतो तेवढ्या लक्षात ठेवा. त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. यांचा जन्म आहे मित्रांनो 9 मे 1866 चा. कुठे जन्म झाला? कोल्हापूरला झाला. लक्षात द्या बरं का. मी जे महत्वाचं आहे ते देतोय गोपालकृष्ण गोखले बद्दल. आता यांना हे स्टार पॉइंट लक्षात घ्या. यांना गांधीजींचे राजकीय गुरु म्हणतात. गांधीजींचे राजकीय गुरु. राजकीय गुरु याच्यासाठी की गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये होते, गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना 1912ला दक्षिण आफ्रिकेला गोपालकृष्ण गोखले गेले आणि त्यांनी गांधीजींना भारताची राजकीय सध्या परिस्थिती कशी आहे ही समजून सांगितली आणि तुमचं महत्व म्हणजे तुमची किती गरज भारताला हे समजून सांगितली. मग 1912 नंतर 3 वर्षानं 9 जानेवारी 1915ला गांधीजी भारतामध्ये आले. आल्यानंतर गोपालकृष्ण गोखले यांची भेट घेतली. 1 वर्ष गोपालकृष्ण गोखलेंनी त्यांनी फक्त भारत भ्रमण करा असं सांगितलं. गांधीजींनी जाणून घेतलं, भारत भ्रमण केला, सगळीकडची माहिती घेतली आणि मग आंदोलनाला सुरुवात केली. म्हणून यांना गांधीजीचे राजकीय गुरु म्हणतात. आता यांचं कार्य लक्षात घ्या मित्रांनो. 1884 ला
ते जे फर्ग्युसन कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज जे आहे, या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम केलं. या विधानापैकी एक विधान असं सुद्धा असू शकतं, प्राचार्य. कुठं? फर्ग्युसन महाविद्यालय. पुढे मित्रांनो 1887 ला 1887 ला जी पुणा सार्वजनिक सभा आहे, पुणा सार्वजनिक सभा आहे, या पुणा सार्वजनिक सभेचे हे सचिव झाले, सचिव सरचिटणीस ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर 1889 ला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व घेतले, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे माहिती लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो 1895 ला राष्ट्रीय काँग्रेसचं पुणे इथे अधिवेशन झालं होतं आणि पुण्याची मुख्यतः तिथं ते असल्यामुळे, तिथं त्यांचं आपण म्हणूया की कर्मभूमी असल्यामुळे स्वागत समितीचे सचिवही त्यांना आपल्याला पाहायला मिळतं. स्वागत समितीचे सचिव म्हणून त्यांनी कार्य पाहिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2-3 आणखी महत्वाच्या गोष्टी राहिल्या. त्याच्यानंतर मित्रांनो 1902 ला मुंबईचं जे कायदे मंडळ होतं, मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. आताच जसं आपलं कायदे मंडळ आहे महाराष्ट्र विधानसभा, जसं तसं मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. त्याच्यानंतर 1905 मध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक संघाची स्थापना केली. भारत सेवक संघाची स्थापना केली. संघ स्थापन 1905 ला. बर, जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये दिनांक जर विचारला तर 12 जून 1905 लक्षात घ्यायचे, तेव्हा भारत सेवक स्तंभ स्थापन केला. मित्रांनो 1905 लाच वाराणसी या ठिकाणी, बनारस या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. हे कितवं अधिवेशन होतं मित्रांनो? तर हे 21वे अधिवेशन होते. किती अधिवेशन? 21वे. मित्रांनो आणखी एक प्रश्न याच्यावर आलेला आहे की जो कर्जन आहे, कर्जनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर कर्जनला औरंगजेबाची उपमा जी आहे ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. औरंगजेबाशी तुलना जी आहे ही कर्जनची गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली, कारण 1905 ला लॉर्ड कर्जननं बंगालची फाळणी केली होती आणि 2 भाग वेगळे केले होते. असो, सर्वात शेवटचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, 1910 ला ते केंद्रीय कायदे मंडळात सुद्धा सदस्य झाले. केंद्रीय कायदे मंडळात सदस्य. आणि यांचा मृत्यू, यांचं निधन जे आहे हे निधन आपल्याला पाहायला मिळतं ज्या वर्षी गांधीजी भारतामध्ये आले, 1915 ला निधन. तुम्हाला सर गांधीजी आल्यानंतर भेटले आणि तुम्ही म्हणले लगेच यांचं निधन बी त्याच वर्षी, तर फेब्रुवारी 1915 मध्ये यांचं निधन झालं. क्लिअर? समजतंय का रे? चलो मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बाबत. इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे मुंबईचं सभागृह होतं, इथलचे हे सदस्य झाले 1902 मध्ये. ठीक आहे, चलो घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा, महाराष्ट्रात किती प्रमुख बंदरे आहेत? महाराष्ट्रात किती प्रमुख बंदरे? प्रमुख बंदरे तुम्ही आंतरराष्ट्रीय बंदरे त्याला म्हणू शकता. एकूण किती प्रमुख बंदरे आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, भारतामध्ये एकूण 13 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे. सुरुवात करतो इथं गुजरात पासून. इथं आहे कांडला बंदर. कोणतं बंदर? कांडला बंदर. कुठं? गुजरात राज्यामध्ये. इथं महाराष्ट्रामध्ये या. महाराष्ट्रामध्ये 2 बंदर आहेत. 1, 2. पहिलं बंदर जे आहे मुंबई बंदर ज्याला म्हणतो, मुंबई. त्याच्यानंतर दुसरं बंदर जे आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, JNPT ज्याला आपण म्हणतो, हे न्हावाशेवा या ठिकाणी आहे. कुठं? न्हावाशेवा या ठिकाणी. 2 महत्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर. त्याच्यानंतर थोडस खाली या, इथं या कर्नाटक राज्यामध्ये, गोव्यामध्ये मुर्मुगाव नावाचं बंदर आहे.
किंवा त्याला आणखी एक नाव आपल्याला पाहायला मिळतं मुर्मुगाव बंदराला मार्मा गोवा म्हटलं जातं. मार्मा गोवा हे एक बंदर आहे. हे कुठं आहे? हे गोवा या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला मंगलोर बंदर पाहायला मिळतं. कोणतं? मंगलोर नावाचं बंदर पाहायला मिळतं. थोडंसं या केरळ राज्यामध्ये आपल्याला कोचीन बंदर पाहायला मिळतं. कोणतं? कोचीन बंदर. कोचीन बंदर. तामिळनाडूमध्ये 3 आहेत सलग. पहा. तामिळनाडूमध्ये 3 आहेत. 1, 2, 3. सर्वात दक्षिणेला आपण जर आलो तर तुतीकोरीन नावाचं बंदर. तुतीकोरीन बंदर. कोणतं बंदर? तुतीकोरीन बंदर. त्याच्या थोडंसं वर तुम्ही या, इथं आपल्याला चेन्नई बंदर पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर वर या आणखी, इथं एन्नोरे बंदर पाहायला मिळतं. एन्नोरे. ठीक आहे. एन्नोर. ठीक आहे. हे झालं कोणतं? हे झालं तामिळनाडूचं. आंध्र प्रदेशमध्ये या. आंध्र प्रदेश राज्यामध्ये तुम्हाला विशाखापट्टणम हे बंदर पाहायला मिळतं. इथं आंध्र प्रदेश राज्यामध्ये विशाखापट्टणम. हे सगळे आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार या बंदरातून खूप मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणजे इथून वाहतूक चालते. त्याच्यानंतर ओडिसामध्ये प्याराद्वीप नावाचं बंदर आहे. प्याराद्वीप हे आंध्र प्रदेश, ओडिसा. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही आलात तर इथं कोलकाता बंदर आहे, म्हणजे सॉरी हल्दिया नावाचं बंदर आहे. कोलकाता सुद्धा आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बंदर हल्दिया. आणि तुम्ही इथं आलात पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार, इथे एक बंदर आहे जे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ओळखलं जातं. ते आंतरराष्ट्रीय 13 बंदरापैकी झाले का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 बंदर. या 13 बंदरापैकी महाराष्ट्रात किती आहेत? महाराष्ट्रात आहेत 2. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे, 1 तुमचं इथं बरोबर आहे. समजतंय का रे? कमेंट दिसत नाही तुमच्या मला. एखादी कमेंट करा कोणीतरी. कमेंट टाका काहीतरी. कमेंट दिसत नाही मला, काहीच विज्युअल होत नाही. समजलं का हे? समजलं? चलायचं पुढं. एक मिनिट चेक करतो. कमेंट दिसत नाही मला काहीच. हा, आले. ठीक आहे. चल घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा इथं विचारले, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात नाना पाटील यांच्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने हे बरोबर आहे? ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. ते महाराष्ट्रातील सातारा येथे असणारे जे समांतर सरकार आहे, या समांतर सरकारचे नेते होते. क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील. बघा, आता थोडीशी चर्चा करूया. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मित्रांनो, ही क्रांतिकारी संघटना आहे. काय? क्रांतिकारी संघटना. क्रांतिकारी संघटना, क्रांतिकारक म्हणजे काय? त्यांना शस्त्राच्या जोरावर स्वातंत्र्य मिळतं, हे ज्यांची विचारसरणी त्यांना क्रांतिकारक असं म्हणतात. तर हे जे जसं तुम्हाला विचारलं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, तुम्हाला काही क्रांतिकारी संघटना सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. जसं की मित्रमेळा, ही संघटना कोणी स्थापन केली? किंवा आणखी एक संघटना आहे अभिनव भारत. अभिनव भारत. हे प्रश्न आलेले आहेत बरं का, मी जे तुमच्या समोर देतोय ना, हे मोस्ट ऑफ प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि आलेले सुद्धा आहेत. ही संघटना 1900 मध्ये स्थापन केली होती. विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी. काही महत्वाच्या क्रांतिकारी संघटनांवर प्रश्न रिपीट होतात, तर त्या 2-3 संघटना तुम्हाला लिहून देतोय. त्याच्यानंतर अनुशीलन समिती, सांगा बरं, अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली? अनुशीलन समिती ते तुमच्यासाठी मी सोडतो. तिसरं मी लिहितोय, तिसरी क्रांतिकारी संघटना इंडिया हाऊस. सांगा बरं, इंडिया हाऊस. मित्रांनो, इंडिया हाऊस ही क्रांतिकारी संघटना 1905 मध्ये लंडन इथे स्थापन करण्यात आली होती. भारतीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था तिथे केली होती. आणि कोणी स्थापन केली? श्यामजी कृष्ण वर्माने स्थापन केली. श्यामजी कृष्ण वर्मा. अनुशीलन समितीबद्दल विचारले तुम्हाला, आहे का कमेंट मध्ये काही? अनुशीलन समिती,
असतील, लक्ष्मण सर असतील, 100% असतील. असतील म्हणजे आहेतच बघा. इंडिया हाऊस 4 नंबर, फ्री इंडिया सोसायटी. फ्री इंडिया सोसायटी ही सुद्धा क्रांतिकारक संघटना होती. ही लंडनला स्थापन केली. कोणी स्थापन केली? वि. सावरकर. चला, एवढ्या बस झाल्या. अनुशीलन समितीचं तुम्हाला देतोय. ही 1902 मध्ये बरिंद्र कुमार घोष होते, यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांचे मित्र जतींद्रनाथ बॅनर्जी, त्या दोघांनी. हे खूप इम्पॉर्टंट कंटेंट आहे बरं का. मी एक लेक्चर घेण्या अगोदर मला कंटेंट शोधण्यासाठी कमी, ते व्हेरीफाय करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि काय तुम्हाला येऊ शकतं याचं अनालिसिस करायला जास्त वेळ लागतो. एक लेक्चर तुमच्या समोर घेऊन यायचं असेल ना मित्रांनो, माझे 3 ते 4 तास, किमान 4 तास मला त्याच्यावर काम करावं लागतं कंटेंटवर. का? कारण हे कंटेंट इथं चुकलं, तुमचं परीक्षेत चुकलं आणि एका विद्यार्थ्याचा 1 मार्क जरी चुकला तर तो विद्यार्थी परीक्षेच्या बाहेर पडू शकतो. त्याच्यामुळे जिम्मेदारीनं कंटेंट आणि व्यवस्थित काढावं लागतं. हे कंटेंट तुम्ही स्वतः काढायला बसला तरी एवढं निघणार नाही. असो, आता इथे वेळा हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, ही हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन जी आहे मित्रांनो संघटना, ही 1924 ला स्थापन झाली, कानपूर या ठिकाणी. कुठं स्थापन झाली? कानपूर या ठिकाणी स्थापन झालेली संघटना आहे. ही कोणी स्थापन केली? याचे संस्थापक बघा, सचिंद्र सन्याल, माहित असेल तुम्हाला, सचिंद्र सन्याल. त्याच्यानंतर रामप्रसाद बिस्मिल, रामप्रसाद बिस्मिल आणि योगेशचंद्र चटर्जी यांनी स्थापन केलेली संघटना आहे. याचा आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा काही संबंध या म्हणजे या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची नव्हता. त्याच्यानंतर मग याचं नामकरण चेंज झालं, सोशलिस्ट टाकण्यात आलं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. मग 1928 ला तुम्हाला माहित आहे भगतसिंग हे त्यांचे संस्थापक होते. असो, आता थोडंसं क्रांतिसिंह नाना पाटील. मित्रांनो, क्रांतिसिंह नाना पाटील जे आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार, भारतामध्ये सरकार स्थापन केलं होतं. सरकार म्हणजे काय? तर इंग्रजांना सांगितलं की तुम्ही जे सरकार चालवताय ते आम्हाला मान्य नाही, आम्ही आमचं शासन करणार. याला म्हटलं जातं सरकार. हे कोणत्या नावानं स्थापन केलं होतं? पत्री सरकार नावानं सुद्धा हे ओळखलं जातं, पत्री सरकार. मित्रांनो, हे किती वर्ष चाललं? तर हे सर्वाधिक चालणारं भारतातलं सरकार आपल्याला पाहायला मिळतं. हे 1943 ते 46 असं 3 वर्ष हे पत्री सरकार किंवा सरकार चाललं. मित्रांनो, लक्षात घ्या, या पत्री सरकारची जी सेना होती त्या सेनेला नाव होतं तुफान सेना. कोणती सेना? तुफान सेना. आणि या तुफान सेनेचे जे सेनापती होते, या सेनापतीचं नाव परीक्षेला विचारलेलं आहे. त्यांचं नाव आहे रामचंद्र लाड. त्याच्या अगोदर कॅप्टन लिहिलं जातं, कॅप्टन रामचंद्र लाड. बघा, यांची सेना सुद्धा होती, कॅप्टन रामचंद्र लाड. 3 वर्ष इंग्रजांचा सळो की पळो यांनी करून सोडलं होतं. 3 वर्ष यांच्या सेनेनं इंग्रजांसोबत लढले होते, यांची सेना. क्रांतिसिंह नाना पाटलाबद्दल विधान 2 जे आहे, इथं काय विचारले? कोणते विधान बरोबर आहे? विधान 2, फक्त 2, ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे बरोबर आहे. राईट, स्वतःची घटना सुद्धा तयार केली होती. चला, जे मुलं नवीन जॉईन झालेत, लेक्चरला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण आपल्याला अशाच पद्धतीचं कंटेंट आणखी ही सिरीज सुरू ठेवायला घेऊन येत आहे. चलायचं पुढं. या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. कर हे टॅक्सचे प्रमुख उद्दिष्ट काय? कशासाठी कर असतो? सरकार कर कशासाठी आकारतं? प्रमुख उद्दिष्ट काय टॅक्स? सांगा बरं. मित्रांनो, सरकारला त्याचा कारभार चालवण्यासाठी सरकारची जी तिजोरी असते, त्या तिजोरीमध्ये 2 पद्धतीचे अकाउंट असतात. एक महसुली अकाउंट असतं, लक्ष द्या बरं का, आणि दुसरं असतं भांडवली अकाउंट. जास्त डीप जात नाही,
याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल कन्सेप्च्युअल प्रश्न परीक्षेला येतात, कन्सेप्ट समजली पाहिजे. हे जे सरकारचे अकाउंट असतात त्याच्यामध्ये जमा खर्च असतो. जसं महसुली अकाउंट असेल त्याच्यामध्ये महसुली जमा आणि महसुली खर्च, भांडवली अकाउंट असेल भांडवली जमा आणि भांडवली खर्च. सरकारची जमा म्हणजे सरकारचं असतं उत्पन्न, आणि सरकारच्या जमेचे दोन प्रकार पडतात, एक कर जमा आणि दुसरी करेत्तर जमा. कर जमा आणि करेत्तर जमा. सरकारची जी तिजोरी आहे पहा, सरकारची जी तिजोरी आहे या तिजोरीला आपण सार्वजनिक तिजोरी म्हणत असतो. सरकार म्हणजेच सार्वजनिक शब्द जिथं येईल तसं सार्वजनिक बँका सरकारच्या बँका, सार्वजनिक तिजोरी म्हणजे सरकारची तिजोरी असते. मित्रांनो, या सरकारच्या तिजोरीमध्ये सरकार चालवायसाठी जो पैसा लागतो ते जमा करण्यासाठी सरकार कर जमा आणि करेत्तर जमा पद्धतीच्या दोन जमा सरकार ऍड करत असतं. कर जमा म्हणजे टॅक्सच्या स्वरूपात सरकार वसूल करणारी जी जमा असते त्याला कर जमा म्हणतात. मित्रांनो, कर जमा जे आहे हे वेगवेगळ्या कंपन्या असतील, संस्था असतील, व्यक्ती असतील यांच्याकडून टॅक्स घेतला जातो सार्वजनिक उत्पन्न सरकारचं वाढवण्यासाठी, सरकारची जमा वाढवण्यासाठी. इथं काय विचारले, भांडवल निर्मितीसाठी कर चे मुख्य उद्दिष्ट काय, भांडवल निर्मिती घटवणं नाही, भांडवलाचा आणि याचा काही संबंध नाही. सार्वजनिक महसूल वाढवणं, मी म्हटलं ना जी महसुली जमा आहे याच्यामध्ये कर जमा जी असते याच्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये वाढ होते, हे असू शकतं, आपण टिक करणार नाही. पुढे जाऊ. उत्पादन वाढवणे, उत्पादनाचा आणि याचा काही संबंध नाही. उत्पादन वाढवणे, उत्पादन सरकार बघा, सरकार पूर्ण देश जे चालवतं ते सरकारच्या उत्पादन वाढीचं नाही, तर मग सरकारनं ह्या ज्या पब्लिक सेक्टर जे आहे सार्वजनिक कंपन्या विकल्याच नसत्या. आणि उपभोग वाढवणे, मित्रांनो महसूल वाढवण्यासाठी महसुली जमेमध्ये कर जमा असते म्हणून करचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक महसूल वाढवणं, सरकारचा महसूल वाढवणं. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पुढं आणखी एक, ह्या कर जमेमुळे काय होतं मित्रांनो, चलनवाढी जी आहे, चलनवाढ जर सरकारला वाढवायची असेल, चलनवाढ म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतणे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला पैसा जर जास्त ठेवायचा असेल तर सरकार टॅक्सचे प्राइस जे आहे हे टॅक्स कमी करतं. आणि सरकारला असं वाटलं की अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे, सरकार तुमच्यावर टॅक्स जो आहे हा टॅक्स वाढवतं. सरकारला असं वाटलं त्याच्याकडे पैसा कमी आहे, सरकार टॅक्स वाढवणार. तुमच्याकडे पैसा जास्त झाला, सरकार टॅक्स वाढवणार. दोन पद्धतीच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दरावरचे भाव जे आहेत हे आता 35 बॅरलला आलेले आहेत. 2013ला हेच दर जे आहेत हे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर 116 बॅरल पर्यंत गेले होते. एका बॅरलमध्ये 159 लिटर जे आहे हे पेट्रोलियम पदार्थ ऑइलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला पेट्रोलियम पदार्थाच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. असो, सरकारनं आता काय केलं, एव्हा बघा 2013ला पेट्रोल जास्तीत जास्त तुमचं 95 रुपयापर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 95 नाही 85. आता पेट्रोल किती आहे, 105 106 आहे. सरकारनं काय केलं, हे जे आंतरराष्ट्रीय मार्केटमधले बॅरलचे दर घटले, सरकारनं काय केलं, तुमच्यावर टॅक्स वाढवला. टॅक्स वाढवल्यामुळे दर घटलेला फायदा सरकारला झाला. सरकारनं टॅक्स वाढवून काय केलं, सरकारची सार्वजनिक महसूल वाढवला. समजतंय का? आता हे खूप म्हणजे हे कन्सेप्ट डिटेल आहे, फक्त तुम्हाला मी याचं उदाहरण दिलं की सरकारनं जो पैसा आपल्या तिजोरीत आणला हा टॅक्स वाढवून आणला. असो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता बँका आपल्या डगबाळायला आलेल्या ज्या आहेत यांना सरकार तारण्यासाठी कोणता पैसा वापरतो, हाच आपण सरकारला दिलेला टॅक्सच्या स्वरूपातला. तुम्ही ऐकलं असेल 2022 मध्ये सरकारनं 148 लाख आपले 148 कोटी रुपये 148,000 कोटी 1,48,000 कोटी रुपये बँकांच्या सक्षमीकरणासाठी दिले होते. हे पैसे आले कुठून, सरकारकडून टॅक्सच्या स्वरूपात प्राप्त झालेले, म्हणजे आपल्याच कराचे पैसे ते सरकारनं वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. नाही, पेट्रोल कमी होणारच नाही ना. सरकारनं जर टॅक्स कमी केला, 2023ला जेवढा टॅक्स होता, 13ला जेवढा टॅक्स होता, तोच टॅक्स जर आता ठेवला असता तर पेट्रोल तुम्हाला 60 रुपये 50 रुपये पेट्रोल मिळालं असतं. असो, इकडे आपण येणार नाही, हा राजकीय भाग असो. आपल्या प्रश्नाकडे पुढे जाऊया. सरकारलाही उत्पन्न लागत असतं, त्या सरकारी उत्पन्नाचा तो भाग आहे. असो,
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्य सोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला आहे? लाईव्ह केव्हा संपणार आहे? लाईव्ह 10 ला संपणार आहे. चला सांगा. अभ्यास का महत्वाचा असतो? अभ्यास हे सगळं समजण्यासाठी, आणि पोपटपंची करायची नाही, समजून घ्यायचं. म्हणतात ना सर एवढं कसं लक्षात राहतं, काय तुम्ही करता, समजून घेऊन मी तुम्हाला सांगतो म्हणून लक्षात राहतं. त्यामुळं घोकमपट्टी करायची नाही, पोपटपंची करायची नाही. गोष्ट समजून घेऊन तुम्ही जर पुढे जात नसाल तर तुम्ही विद्यार्थी नाही. क्लिअर? चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या स्लाइड मध्ये मिळेल. इथं विचारले बघा, याच्यावर प्रश्न आहे. इथं विचारले, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, बघा किती प्रकार, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, हे 5 शब्द लक्षात ठेवणं गरजेचे. व त्याच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य लक्षात घ्या, न्याय लक्षात घ्या अगोदर. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. न्याय किती प्रकारचा सांगितलेला आहे राज्यघटनेमध्ये? 3 प्रकारचा सांगितलेला आहे. एक सामाजिक न्याय सांगितलेला आहे, दुसरं आर्थिक न्याय सांगितलेला आहे, आणि तिसरा न्याय सांगितलेला आहे आपल्याला राजनैतिक न्याय. परीक्षेला आलेला प्रश्न. किती प्रकारचे न्याय राज्यघटनेत सांगितलेले? 3 प्रकारचे. पुढं, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य. राज्यघटनेमध्ये आपल्या किती प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेले आहेत असं विचारलं. 5 प्रकार लक्षात घ्यायचे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य. पुढे, आपलं समानता. किती प्रकारची समानता? 2 प्रकारची. दर्जाची व संधीची समानता. समानता 2 प्रकारची, स्वातंत्र्य 5 प्रकारचे, आणि न्याय 3 प्रकारचा. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बघा, आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात असू द्या. बंधुता किती प्रकारची? एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी 2 प्रकारची बंधुता. आता इथं काय विचारले, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्यासोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला आहे? स्वातंत्र्य 5 प्रकारचे लिहिले. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. श्रद्धा, उपासना, विश्वास. ऑप्शन क्रमांक 1, 2 आणि 3 एक जे आहे हे इथं बरोबर आहे. समजतंय? क्लिअर? मला सांगा, कितवी घटना दुरुस्ती या प्रास्ताविकेमध्ये झाली होती? मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीनं. तुम्हाला एक प्रश्न विचारता येतो, 42वी घटना दुरुस्ती जी आहे, या घटना दुरुस्तीनं किती शब्द राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलेले? 1976 ला ही घटना दुरुस्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला, रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही स्वरूपाची बॅच आहे. 70% कंटेंट तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळतं, कारण बॅचचा सिलेबस खूप मोठा आहे. तेवढ्या दिवसामध्ये तो कव्हर होणं शक्य नसतं. 30% तुम्हाला लाईव्ह कंटेंट मिळून जातं. ठीक आहे, जसं की आता मध्ययुगीन इतिहास सुरू आहे. चला, घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, 1986 मध्ये खालीलपैकी कोणते किंवा कोणती स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली होती? 1986 मध्ये बघा, 1986 मध्ये तुम्हाला विचारले कोणती स्थळे जागतिक वारसा स्थळामध्ये, म्हणजे युनेस्को जागतिक वारसा स्थळे घोषित करतं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आता तुम्ही उत्तर देईपर्यंत, युनेस्कोची स्थापना परीक्षेला विचारलेली आहे. स्थापना कधी झाली? तर युनेस्कोची स्थापना मित्रांनो 16 नोव्हेंबर 1945 ला झाली. युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचं मुख्यालय जे आहे हे पॅरिस या ठिकाणी आहे. कुठं?
पॅरिस या ठिकाणी. मुद्दा क्लिअर. बर, आता जागतिक वारसा स्थळे दिन कधी साजरा केला जातो? पहा, हे वन लाईनर आहेत. जागतिक वारसा स्थळे दिन कोणत्या दिवशी जाहीर केला जातो, साजरा केला जातो? तर जागतिक वारसा स्थळे दिन हा 18 एप्रिलला साजरा केला जातो. ठीक आहे, चल. रोज नाही, आठवड्यातून 3 दिवस असतं महादेव सर लेक्चर. ठीक आहे, आता बघा, आता येऊया मेन मुद्द्याकडे. जगामध्ये किती जागतिक वारसा स्थळे असं जर तुम्हाला विचारलं तर मित्रांनो, जगामध्ये आता सध्या मी इथं लेक्चर घेतोय तोपर्यंत साधारणतः 2000 प्लस जागतिक वारसा स्थळे आपल्याला पाहायला मिळते. 2 नंबर. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे, जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर सर्वाधिक आहेत इटली या देशामध्ये. इटली देशामध्ये किती जागतिक वारसा स्थळे आहेत? मित्रांनो, इटली देशामध्ये 59 जागतिक वारसा स्थळे. बर, तिसरा विचारला जाऊ शकतो, भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत भारतामध्ये? तर भारतामध्ये मित्रांनो सद्यस्थितीला 43 जागतिक वारसा स्थळे आहे. किती? 43. या जागतिक वारसा स्थळाचे 3 भाग भारतामध्ये पडतात. एक सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ. या 43 पैकी सांस्कृतिक किती आहेत? तर सांस्कृतिक मित्रांनो पाहायला मिळतं या 43 पैकी 35 जागतिक वारसा स्थळे हे सांस्कृतिक आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे म्हणून प्रकार आहे. नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे किती आहेत? तर नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे भारतामध्ये 7 आहेत. आणि मिश्र म्हणजे जे सांस्कृतिक सुद्धा आहे आणि नैसर्गिक सुद्धा आहे ते आहे एक, ज्याचं नाव आहे कांचनजुंगा. हे झालं बेसिक, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता येऊया भारताच्या जागतिक वारसा स्थळामध्ये. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळे सुरुवात भारतामध्ये कधीपासून झाली तर 1983 ला जागतिक वारसा स्थळे भारतामध्ये सुरुवात, म्हणजे जागतिक वारसा स्थळाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 1983 ला 4 जागतिक वारसा स्थळे ऍड करण्यात आली. किती? 4 जागतिक वारसा स्थळे जे आहेत हे ऍड करण्यात आले. टेलिग्रामचं नाव जॉग्राफी वाय शिंगारे सर, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आता थोडस कमेंट इकडे लक्ष द्या, आता कन्फ्युज नका करू किंवा मग लिंक तोडू नका. बघा, 1983 ला मित्रांनो अजिंठा लेणी जी आहे हे समाविष्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर वेरूळ लेणी जी आहे ही याच वर्षी समाविष्ट करण्यात आली. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी समजून घ्या, शॉर्टकट मध्ये दिलं. त्याच्यानंतर मित्रांनो याच वर्षी आपल्याला ताजमहल जे आहे याला सुद्धा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं पाहायला मिळालं. आणि याच वर्षी आपल्याला आग्र्याचा जो किल्ला आहे, आग्र्याचा किल्ला जो आहे याला सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेलं पाहायला मिळालं. कधी? 1983. आता हे पहिले लक्षात घ्या, 1 2 3 4 हे 1983 ला, 1 2 3 4. हा, आता आपण येऊया डायरेक्ट 1986 कडे. मित्रांनो ठीक आहे, समोरच्या स्लाइडवर घेतो. हा, 1986 ला किती स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला? मित्रांनो, गोव्याच्या चर्च ज्या आहेत, गोवा येथील चर्च यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला 1986 ला. याच वर्षी मित्रांनो जी खजुराहोची स्मारके आहेत, खजुराहो स्मारके कुठं? मध्य प्रदेशमध्ये, याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. त्याच्यानंतर याच वर्षी हम्पी जी आहे, हम्पीची स्मारके याला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आणि याच वर्षी फतेहपूर सिक्री जे आहे, फतेहपूर सिक्री या ठिकाणी सुद्धा, या ठिकाणाला सुद्धा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला 1986. पहिलं विधान घ्या, 86 मध्ये खालीलपैकी कोणती स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाली होती? कुतुब मिनार आणि त्याची स्मारके दिसत नाहीत. हम्पी येथील स्मारकांचा समूह. आता थोडीशी कुतुब मिनार बद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, कुतुब मिनारवर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. कुतुब मिनार, कुतुब मिनार सर्वात पहिल्यांदा याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कधी झाला? याचा समावेश जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो 1993 ला, म्हणजे 86 ला तर नाही, 1993 ला. कुतुब मिनार बद्दल वारंवार विचारले गेलेले प्रश्न, कुतुब मिनारची स्थापना कोणी केली किंवा कुतुब मिनारची निर्मिती कोणी केली? आता निर्मितीच्या वेळी सरळ सरळ प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर माहित आहे, कुतुबुद्दीन ऐबक जो दिल्ली सल्तनतचा संस्थापक आहे,
कुतुबुद्दीन ऐबक. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, कुतुब मिनार जो आहे या कुतुब मिनारला एकूण 5 मजले आहेत. बघा, हे जे कुतुब मिनार आहे, कुतुब मिनारला एकूण 5 मजले आहेत. या 5 मजल्यापैकी जो तळमजलाच आहे, या तळमजल्याची निर्मिती कुतुबुद्दीन ऐबकनं केली, म्हणजे पहिला मजला. त्याच्यानंतर जो दुसरा मजला होता, दुसरा मजला, दुसरा, त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा, हा बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो इल्तुतमिश. कुतुबुद्दीन ऐबक नंतर गादीवरला इल्तुतमिशनं. आणि 5वा मजला जो आहे हा फिरोजशाह तुघलकनं बांधला. फिरोजशाह तुघलक. दिसतंय तुम्हाला? 1, 2, 3, 4 आणि 5 वेगवेगळ्या राजांनी बांधलेलं. पण याची जी नीव म्हणजे सर्वात खालचा मजला जो आहे हा कोणी बांधलेला आहे? कुतुबुद्दीन ऐबकनं. उंची किती आहे याची? हा, बांधला कधी हे बी लक्षात घ्या. बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो 1199 मध्ये पहिला मजला. याची उंची किती आहे? याची उंची मित्रांनो 73 मीटर आपल्याला पाहायला मिळते. असो, तर लक्षात घ्या, कुतुब मिनार जो आहे हा कुतुबुद्दीन ऐबकनं बांधला. हा इल्तुतमिश जावई सुद्धा होता. हा गुलाम होता कोणाचा? कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम सुद्धा होता आणि त्याच्यानंतर तो गादीवर आला. मग इथं झाली होती तर ऑप्शन 2 म्हणजे सॉरी फक्त 2 विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचं बरोबर आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा याची पीपीटी मी अवेलेबल करून देतोच. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मूलभूत कर्तव्याचे 2 प्रश्न बॅक टू बॅक तुमच्यासाठी घेऊन आलेले. दुसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधान पूर्ण करा. संविधानाप्रमाणे वर्तन करणे आणि संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा राष्ट्रध्वज, रिकामी जागा व यांचा आदर करणे. आता बघा, तुम्हाला किती डेप्थ पर्यंत अभ्यास करावा लागेल, समजतंय का? डेप्थ किती न्यायची हे सुद्धा, म्हणजे जे मूलभूत कर्तव्य आहेत हे मूलभूत कर्तव्य सुद्धा वाचून तुम्ही गेले पाहिजे असं विचारलं आहे. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, मूलभूत कर्तव्य काय विचारलं जातं? मूलभूत कर्तव्यावर पहिला प्रश्न विचारला जातो, मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य होते? त्याचं उत्तर आहे मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य नव्हते. बर, मग कधी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आले? मित्रांनो 2 घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्यासाठी झाल्या. एक 42वी घटना दुरुस्ती. ही 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली आणि या घटना दुरुस्तीनं मित्रांनो, या घटना दुरुस्तीनं 51A हे कलम ऍड करण्यात आलं राज्यघटनेमध्ये आणि 10 मूलभूत कर्तव्य जे आहेत या घटना दुरुस्तीनं ऍड करण्यात आले. बरं, आणखी एक प्रश्न, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहेत? कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहेत? तर मूलभूत कर्तव्य जे आहेत ते मुख्यत्वे सोव्हिएत रशिया त्यावेळेस होता, आता रशिया आपण म्हणतो. सोव्हिएत रशियाकडून आपण हे मूलभूत कर्तव्य जे आहेत हे स्वीकारलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पहिली घटना दुरुस्ती, दुसरी घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती. या 86व्या घटना दुरुस्ती म्हणजे ही 2002 मध्ये झालेली आहे. या घटना दुरुस्तीनं 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे, 11वे मूलभूत कर्तव्य जे आहे हे कर्तव्य ऍड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढं, ह्या मूलभूत कर्तव्याची शिफारस जी आहे ही शिफारस कोणत्या समितीनं केली होती असं परीक्षेला खूप वेळा आलेलं आहे. याची शिफारस जी आहे ही स्वर्णसिंग समितीनं केली होती. स्वर्णसिंग समिती. स्वर्णसिंह समितीनं किती मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती असं विचारलं जातं. 8 मूलभूत कर्तव्याची शिफारस जी आहे हे स्वर्णसिंग समितीनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही झाली बेसिक माहिती. ठीक आहे, ही झाली बेसिक माहिती. आता पुढे
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मूलभूत कर्तव्य माहित पाहिजे. एकूण मूलभूत कर्तव्य कलम 51 ए मध्ये दिलेले आहेत आणि मूलभूत कर्तव्याचं नामांकन म्हणजे जी त्याचं सुरुवात जी आहे तिचे अनुक्रमांक जे आहे ABCDE असं दिलेलं आहे. बघा जसं की येऊया विचारले काय संविधानाप्रमाणे वर्तन करणे संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाच्या व त्याचे निर्माण केलेल्या संस्थांचा राष्ट्रध्वज रिकामी जागा यांचा आदर करणे असं मूलभूत कर्तव्य आहे. तर ही लाईन बसती कुठं दिसतंय तुम्हाला बघा आता एक एक जाऊ आपण घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे पहिल्याच मूलभूत कर्तव्यामध्ये राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे ऑप्शन क्रमांक 1 इथं बरोबर आहे. तरी सुद्धा एकदा नजर टाकून घेऊया आपण काय दिलेलं आहे आपल्याला त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे पहा त्याच्यानंतर दिलेलं आहे भारताच्या ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून अनुसरण करणे आदर्शाची स्फूर्ती मिळाली लढ्याच्या आदर्शाचं बरोबर आहे. सी भारताचे सार्वभौमत्व एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे हे सगळं आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेण्याच्या ऐवजी पीपीटी तुम्हाला देतोय वाचून घ्या. सर्वात शेवटचं लक्षात घ्या हे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती इथं दिलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 ला ऍड केले. याच्यामध्ये काय दिलेले जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल म्हणजे कोणीही जो त्या बाळाचा सांभाळ करतोय आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य हे आपल्याला पाहायला मिळतं. 11वं म्हणजे आपण असं म्हणू शकतो कलम 51A हे मूलभूत कर्तव्य आहे जे 86व्या घटना दुरुस्तीनं ऍड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर इथं बघा अच्छा राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत जरा का राष्ट्रगीत ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे 3 इथं बरोबर आहे. चला समजतंय सगळ्यांना समजतंय का रे. तर या लेक्चर मध्ये आज आपण इथं थांबूया. उद्या मुद्रांक शुल्क याच्याबद्दल मी लाईव्ह घेतोय लिंक तुम्हाला थोड्या वेळात जनरेट करून देतो आणि ही जी पीपीटी आहे ही पीपीटी मी अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवर आपल्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जे तयारी करतात त्याच्यापर्यंत पोहोचवा आपण ही सिरीज कंटिन्यू करूया. ठीक आहे धन्यवाद.